यानंतर आजच्या दिवसात गाजत असलेला आणखी एक विषय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले। भोंदू अशोक खरातसोबत जवळीक असणाऱ्या नेत्यांची दमनियांनी यादी वाचून दाखवली। तसंच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण खरातच्या संपर्कात असल्याचं दमनियांनी म्हटलंय। अजित पवारांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा अशोक खरात ठाण्यात होता, असाही गौप्यस्फोट दमनियांनी केलाय। नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते। आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेंचे पीए आहेत, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला, ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते। राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेंचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे। अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते। 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये। आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते। आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले। अभिजित भांडे पाटील जे इथे SRA मध्ये होते, त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलेत। यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे, यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे। हे अभिजित भांडे पाटील, त्यांचे 2 फोन्स आहेत। एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा। तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे, लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत